पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण एकदम शांत होईल असं वाटलं होतं, पण सकाळपासून जास्तीच गरम होतं आहे. नमस्कार मंडळी, कसे आहात? तर इथं कणी चपाती भाजी झाली होती. म्हटलं फुलं काढून आणायची. पावसामुळे एकतर फायदा, आज फुलं जास्त भेटली मला. फुलं आणली, देवपूजा मस्तपैकी करून घेतली. त्यानंतर जी शिळी फुलं असतात ना, मी कधी पण अशी कुंडीमध्ये टाकते. खरं तर त्याच खतामुळे हे बघा किती छान पानं मोठी मोठी बहरली आहेत. तर बाहेर आलेली, तर काल मी पाणी घालताना कणी बेलवांग बघितलं होतं, टोमॅटो म्हणून ते वेल ठेवला होता. काल काढायचं ठरवलं होतं, पण कशानं विसरून गेले. म्हटलं आज आता लक्षात आले, तेवढ्यात लगेचच काढून घ्यायचं. छोटे छोटे रान पण उगवलं होतं, ते पण लगेच काढून टाकलं. कारण मी त्यामध्ये कणी चवळीचं वगैरे वेल टाकले, त्याला मग वाढ लागत नाही त्या रानामुळे. काल आमच्याकडे पहिला पाऊस पडला आणि पावसामुळे कणी वारं पण जास्त होतं. त्यामुळे हे जे मी ऑनलाईन वेल मागवले होते कणी, हे खोटे आहेत, तर ते कणी असं तुटून पडलं होतं. म्हटलं ते खाली होतं, म्हणजे ग्रिलला परत होतं, तसं थोडंसं ठेवलं. त्यानंतर किचनकडे वळले. काल गावाकडून पपई दिली होती, ती पिकलेली. आज मला ती काही करून कणी कट करायला पाहिजे. पलीकडल्या काकीने फणसाच्या बिया दिल्या होत्या, काल सांडग्यामध्ये थोड्याशा घातल्या होत्या. थोड्याशा शिल्लक आहेत, त्या ठेवून देईन. त्यामुळे सुकं वगैरे केलं किंवा भाजून तव्यामध्ये भाकरी झाली की भाजून पण छान लागतात. तर इथं सकाळी कणी शेवग्याच्या शेंगा उकडल्या होत्या, त्यासोबत टोमॅटो डाळ वगैरे उकडून ठेवली होती. आता फोडणीला देते. पहिल्यांदा लसूण वगैरे सोलून घेते आणि मग फोडणीला देते. चला, ह्यासोबत आजचा ब्लॉग पण मी इथंच बंद करते. आता हळूहळू बाकीची कामं देखील आवरून घेते. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. बाय.